नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं कोणार्क आर्केड के अंदर पूर्व मंत्री कपिल मोरेश्वर पाटिल के कार्यालय में आज सुमित पाटिल और भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष एडवोकेट हर्षल पाटिल ने दही हंडी के कार्यक्रम में जो कुछ होने वाला है, जो तैयारियां हैं, उसके बारे में पत्रकारों को जानकारी दी। भाजपा नेता सुमित पाटिल ने जानकारियां दी, साथ ही भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष ने भी जानकारी दी कि दही हंडी का प्रोग्राम किस तरह से कैसे कैसे चलाया जाएगा और कौन कौन लोग इसमें शामिल होंगे और क्या क्या इनाम इसमें दिए जाएंगे। मैं अरविंद जायसवाल के साथ। अच्छा प्रोग्राम भिवंडी शहर में करने की कोशिश करती है। उसमें विशेषतः हमारे पुलिस दल, पत्रकार बंधु, महानगर पालिका के अधिकारी, आईजीएम के डॉक्टर्स और जो खेलने आते हैं गोविंदा, इन सब के सहकार्य से, सबके सहयोग से ये प्रोग्राम हमेशा सक्सेस होता है। मुझे लगता है हम लोग इस प्रोग्राम की एक पत्रकार परिषद रखते हैं, पत्रकारों के साथ में संवाद रखते हैं। प्रथम तो मैं आपको धन्यवाद देता हूं कि आप लोग सभी यहाँ पे हमारे एक फोन कॉल पे, शॉर्ट नोटिस पे आप लोग आए। इसके लिए मैं आपका धन्यवाद करता हूँ, आपका आभार व्यक्त करता हूँ। आज कई सालों से ये पूरी टीम एक अच्छा प्रोग्राम भिवंडी शहर में करने की कोशिश करती है। उसमें विशेषतः हमारे पुलिस दल, पत्रकार बंधु, महानगर पालिका के अधिकारी, आईजीएम के डॉक्टर्स और जो खेलने आते हैं गोविंदा, इन सब के सहकार्य से, सबके सहयोग से ये प्रोग्राम हमेशा सक्सेस होता है। मुझे लगता है ये भिवंडी शहर की सबसे बड़ी दही हंडी, दही काला का प्रोग्राम हम लोग करते हैं। और इस प्रोग्राम में हमेशा हर साल गए टाइम माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब आए थे, हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहब आए थे। इस साल भी हमारा नियोजन है और हमारा आग्रह रहेगा कि वो दोनों हस्ती इस प्रोग्राम में आएंगे, ऐसे हमें आशा है। तो आज हमारे भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष हर्षल जी पाटिल, इस उत्सव समिति के अध्यक्ष हमारे वैभव भोईर, विशाल पाठारे, हमारे कमेटी के प्रमुख एडवोकेट सिद्धार्थ भोईर, ये सभी लोग मिलकर एक अच्छा नियोजन हम लोगों ने इस साल भी अभी डिस्कशन में किया। और नियोजन में कुछ कमी रहेगी तो कृपया आप हमें सजेस्ट कीजिए। तो अभी मैं आप लोग यहाँ पे आए, आप लोग का मैं धन्यवाद करता हूँ। ये कोई राजकीय पत्रकार परिषद नहीं है, ये पहले तो मैं डिक्लेयर करता हूँ। और आज यहाँ पे आप लोग आए, आप सभी का धन्यवाद। बाकी का जो भी नियोजन है हमारे जिला अध्यक्ष हर्षल जी पाटिल आपको बताएंगे। इसमें प्राइस मराठी, हिंदी, यांनी हिंदीत सांगितलं, मी मराठीत बोलतो। नमस्कार, सर्वप्रथम मी सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींचं आज या प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्वागत करतो। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा, कपिल पाटील फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान आणि किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतोय। येणाऱ्या 27 तारखेला हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण साजरा करतोय। यावेळेला जसं सुमितजींनी सांगितलं की एक नव्या उत्साहात आणि जी काही पारितोषिक आम्ही देतो त्यामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर एक वाढ केलेली आहे। याचा उद्देश एकच आहे की दहीहंडी म्हणजे एक स्पोर्ट आहे, खेळ आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावं याकरता त्यांना एनकरेज करण्यासाठी आम्ही या पारितोषिकांमध्ये देखील आम्ही वाढ केलेली आहे।
आपण बघतो की 8 थर सहज गोविंदा पथकं लावतात हल्ली, आणि अनेक गोविंदा पथकांनी आम्हाला सांगितलं की यावेळेला आम्ही 9 थर देखील लावण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही 9 थराकरता तुम्ही काय विशेष पारितोषिक हे केले? तर सगळ्या गोविंदा पथकांच्या विनंतीवरून आम्ही 9 थर जे गोविंदा पथक लावेल त्याला 3,33,000 असं प्रथम पारितोषिक आम्ही त्याला देतोय. त्याचप्रमाणे हे करत असताना जर एखाद्या गोविंदा पथकांनी 8 थर आपण बघतो की 2-4 गोविंदा पथकं भिवंडी मधली खूप चांगली आहेत की 8 थर पण सहज लावतात, तर त्यांना देखील निराश आम्ही करणार नाही. जो 8 थर लावेल त्याला देखील 1 लाखाचं पारितोषिक आम्ही देतोय. त्याचप्रमाणे जी विशेष आदिवासी पथक जे आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे येतं, महिला पथक येतं, यांना देखील आपण महिला पथकाला 25,000 रुपये, आदिवासी यांना 51,000 आणि 5 थर जे लावतील त्यांना 10,000, 6 थर 12,000 आणि 7 थर यांना 14,000 अशी आपण एकंदर 25 लाखापेक्षा जास्ती रकमेची आपण इथे पारितोषिक देतोय. त्याचप्रमाणे मोठी ट्रॉफी जी असते आपण त्या ट्रॉफीचा देखील दर सालाबादाप्रमाणे ती ट्रॉफी देखील तशीच असणार आहे. त्याच्यानंतर गोविंदा पथक जी येतात यांची व्यवस्थित व्यवस्था व्हावी, यांना कुठल्याही प्रकारचं या खेळ करत असताना इजा होऊ नये म्हणून आपण स्पेशल रोप्स, आपण सेफ्टी रोप्सचं देखील आपण त्याच्यामध्ये प्रयोजन करतो. तर सेफ्टी रोप देखील असणार आहे. आणि दरवेळेला आपण उद्घाटन जे करतो या उत्सवाचं ते दरवेळेला निरनिराळ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांचा बोलून त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करतो. यावेळेला आमचं आता जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की निरनिराळे जे खेळ आहेत, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, असे जे काही खेळ आहेत या खेळामध्ये जे भिवंडी तालुक्यातील जे खेळाडू आहेत ज्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिलेलं आहे, ज्यांनी चांगलं नाव याच्यामध्ये केलेलं आहे, ह्यांना आम्ही इन्व्हाइट करण्याचं आमचं एक ठरतंय. तर यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे उद्घाटन करतोय. तर असा भव्य दिव्य हा उत्सव आपण करतोय आणि जेणेकरून एक नवीन ऊर्जा आपल्या सगळ्यांमध्ये व्हावी या उद्देशाने हा करतोय. आपली भारतीय जी संस्कृती आहे ही संस्कृती त्यातलाच हा भाग आहे. म्हणजे दहीहंडी म्हणजे आपले आपण म्हणतो की कृष्ण आपले जे आहेत, कृष्ण भगवान यांचा ज्यांनी त्यावेळेपासून जे हे चालू ठेवले, तर त्याचप्रमाणे यावेळेला देखील आपण तेच आमचा प्रयास असणार आहे. याच्यामध्ये आम्ही दरवेळेला सेलिब्रिटीज बोलवतो. यावेळेला देखील चांगले सेलिब्रिटीज ज्यांचा परफॉर्मन्स असतो त्यांना देखील आम्ही बोलवणार आहोत. एकंदर खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या उत्साहामध्ये हा उत्सव कसा साजरा करता येईल असं आम्ही चांगलं अगदी शिस्तबद्ध असं नियोजन केलेलं आहे. सुमितजींनी जसं सांगितलं आता की याच्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष तुम्ही पण याच्यामध्ये सहभागी असता, तुम्ही येता, तर तुम्ही आल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला देखील काही सजेशन्स असतील की काही ह्या गोष्टी अधिक केल्या पाहिजेत, तुम्ही ह्या गोष्टीची काही कमतरता असते तर तसं तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आणखी एक ह्या उत्सवामध्ये एक काय म्हणतो आपण एक चार मांडण्यासाठी हल्ली सोशल मीडिया आपण बघतो खूप ऍक्टिव्ह असतो आणि नवीन जे आपले युवक आहेत हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या रील्स पोस्ट करत असतात. तर त्या रील्स जे तयार करतात ह्या युवकांना देखील एक एनकरेज करण्यासाठी आम्ही रील कॉम्पिटिशनचं देखील आयोजन केलेलं आहे. या रील कॉम्पिटिशनला जो विनर असतील त्यांना देखील आम्ही चांगलं एक पारितोषिक असं देण्याचं आर्थिक त्याला पारितोषिक देण्याचं आम्ही हे करतोय. तर असा हा उत्सव सगळा आम्ही साजरा करतोय. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण देखील आपले काही सजेशन्स असतील तर आम्हाला द्यावे आणि आपण देखील सगळ्यांनी या उत्सवामध्ये येऊन या उत्सवाची सहभागी व्हावं, त्याची शोभा वाढवावी असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. तालुका मर्यादित आहे. आपल्या तालुक्यातील गोविंदा पथकांना प्रायोरिटी आम्ही देतो, त्यामुळे तालुक्यापुरती ही मर्यादित असेल. आता हे आदिवासी पथक आणि महिला पथक हे बाहेरून येतात, यांना विशेष आपण एंट्री त्यांच्यासाठी देतो, पण बाकीचं जी पारितोषिक आहेत ही आपण तालुक्यापुरती मर्यादित ठेवलेली. मागच्या वेळेला किती गोविंदांनी भाग घेतला? 72 ते 75 गोविंदांनी भाग घेतलेला, पण
आणखी अनेक पथकं होती, पण वेळेची मर्यादा आपल्याला असते. 10च्या आत आपल्याला संपवायला लागतं. म्हणजे जवळजवळ पथकं जर बघितली तर 100हून अधिक पथकं येतात. असं रील कंपटीशन का हम लोग थोड़ा प्लानिंग कर रहे हैं कि वो टाइमिंग परफेक्ट, क्योंकि गोविंदा पथक दोपहर से ज्यादा स्टार्ट होते हैं, तो अकॉर्डिंग हम लोग का एक चल रहा है, वो अभी जस्ट डिसाइड हुआ, उसका डिटेलिंग हम लोग आपको दे देंगे पूरा। के लिए हमारे डॉक्टर्स, वहाँ पे नर्सेज, बॉयज और एम्बुलेंस, ये सभी व्यवस्था रहती है वहीं पे भी, और लेके जाने के लिए एम्बुलेंस रहती है, वो हर साल की तरह उसका है। देखा जाए पार्किंग को लेकर काफी प्रॉब्लम क्रिएट होता है, तो इस बार पार्किंग को लेकर पार्किंग चाचा नेहरू हाई स्कूल और चैलेंज ग्राउंड और गोकुल नगर ग्राउंड, ऐसा हम लोग तो सब यानी अनाउंस ही कर देते। सभी गोविंदा पथक को भी बुला के अभी अपना प्रेस कॉन्फ्रेंस होने के बाद नेक्स्ट मीटिंग हमारा रहेगा, जो गोविंदा पथक के प्रमुख है जो हर साल आते हैं उनको भी बुलाने वाले हो, उनको भी हम लोग इंश्योरेंस का भी एक ये करने वाले कि आप इंश्योरेंस ये है तो इंश्योरेंस भी करवाओ, और पार्किंग की व्यवस्था कि वहां पे ट्रैफिक का कंजेशन नहीं होए, इसलिए उनको भी स्ट्रिक्टली बोलने वाले हैं कि चाचा नेहरू ग्राउंड, गोकुल नगर ग्राउंड और चैलेंज ग्राउंड, यहाँ पे आप व्यवस्था की है तो उसका पालन आप करो ताकि स्मूथली सब होगा। पत्रकारों के लिए क्या व्यवस्था, जितना से देखा जाए हर जगह रहता है पत्रकार कक्ष हर साल हमारे स्टेज के नहीं राइट साइड, वहां पे क्या है स्पेस ही कम है, और आप देखोगे कि हजारों की संख्या में लोग आते हैं। राइट साइड में स्टेज जो बनता है वो पत्रकार और मेडिकल टीम के लिए बनता है विशेष तौर से, तो वो तो हर साल के तरह हम लोग करने